नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण घरासाठी काही उपयुक्त टिप्स बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या महिलांची ना स्त्रियांची एवढी धावपळ असते, सारखी पळापळ असते। मग एकदा जर पिशवीत आपण डस्टबिन जर आपण घेतलेली आहे, तिला स्वच्छ करून तिच्यामध्ये अशी काळी बॅग असते ना, ती यूज करायची। ही बॅग डीमार्टमध्ये किंवा आपल्या जवळपास जे किराणा दुकान असतं तिथं सहज उपलब्ध असते। त्यामुळे लवकर घाण होत नाही आणि 2-3 दिवस ती पिशवी ठेवली तरी चालते। जेव्हा आपण चपात्या करतो तेव्हा असंच हा चपातीचा डब्यामध्ये आपण ठेवून देतो आणि मग ती जी चपाती असते ती सगळी नरम होते आणि ओली देखील होते। त्यासाठी असा कपडा आपण यूज करायचा, कोणता पण कॉटनचा कपडा, त्याला आपण शिवून घेऊ शकतो, तो यूज करायला हवा। सर्व भांडी धुतल्यानंतर त्यांना आपण चांगलं पुसून घ्यायचं आणि मगच त्याला ट्रॉलीमध्ये ठेवायचं आणि आपण जे स्टँड असतो आपल्या भांडे ठेवण्याचा तिथं ठेवायचं। नाहीतर मग कॉकरोच होण्याची शक्यता असते। ओलावा असल्यामुळे जास्त कॉकरोच होतात, म्हणून ट्रॉल्यांमध्ये त्यांना पुसूनच ठेवायचे। आणि किचनमध्ये 2 मॅट ठेवायच्या, पायपुसणी ठेवायची। एक आपल्या बेसिंगजवळ आणि दुसरी आपण जिथं स्वयंपाक करतो तिथं, म्हणजे आपल्या पायांना थंडावा लागू नये म्हणून एक पायपुसणी तिथं असायला हवी किंवा कोणता देखील कपडा देखील असायला हवा। पातेल्यामध्ये दूध गरम करण्याच्या आधी त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं, मग दूध गरम करायचं। जर ते पाणी खराब असेल किंवा साबणाचं असेल तर दूध नासण्याची शक्यता असते। इथं आता आपण खूप गावाकडून किंवा आपल्याकडे जर तांदूळ गहू जास्त घेतलेला असतो तर पावसामध्ये लवकर किडे लागण्याची शक्यता असते। तर तिथे अशाच प्रकारे पेपर असतो किंवा आपल्या वहीचे जे पेपर असतात ते तुकडे करून आपण त्याच्यात टाकायचे, म्हणजे कीड लवकर लागत नाही। आणि जर हा उपाय करायचा नसेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं किंवा लवंग टाकायची। त्यामुळे काय होतं की आपले जे तांदूळ वगैरे असतात त्यांना पावडर येत नाही आणि कीड वगैरे जे छोटे छोटे आळी वगैरे असतात ते येत नाही। घरामध्ये कधीही 2 रुमाल वापरायचे, एक आपला हात पुसण्यासाठी आणि दुसरा आपले भांडे पुसण्यासाठी। एकाच रुमालाने भांडी पुसायचं, हात पुसायचं, तसं न करता 2 रुमाल आपण यूज करायला हवे। सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला खूप घाई असते स्वयंपाक करताना, तेव्हा आपल्याला सामान आपल्याला मिळत नाही, तर अशा डब्यांमध्ये आपण असं नावं टाकू शकतो आणि त्याला आपण शॅलो टेप असतो त्याच्याने आपण स्टिक करून घ्यायचं, म्हणजे ते पाण्याने देखील निघत नाही। आठवड्याने एकदा म्हणजे शनिवारी किंवा रविवारी आपल्या ज्या भिंती असतात, कलर केलेला असतो, महागडा कलर आपण करत असतो, त्याच्यावरती सगळी धूळ जमा होते, तर त्याला एकदा आठवड्यातनं पुसून घ्यावे। ते आपल्याला घर खराब होत नाही आणि ते स्वच्छ देखील राहते। हे काम आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा करून घ्यायचे, जे आपण दुपारी हे काम होत नाहीत आणि जास्त ते घाण देखील होत नाही। आपल्या देवाऱ्यामध्ये आपण जेव्हा देव धुवून घेतो, जे आपल्या मूर्ती असतात ते धुतो, त्यासाठी एक रुमाल वापरायचा आणि त्याच्याने क्लीन करत जायचं। आपल्याकडे जर ट्रॉल्या वगैरे असं काही नसेल तर असे कप्पे असतात, तर त्याच्यामध्ये एक कार्डबोर्ड आणायचा आणि तो ठेवायचा। आपण जेव्हा भाजीपाला आणतो तर पावसाळ्यामध्ये नक्कीच असं मिठाच्या पाण्याने ते सगळे वॉश करायचे। वॉश केल्यानंतरच त्यांना फ्रीजमध्ये एका डब्यात ठेवायचे आणि जर तो मिरची असेल तर मिरच्यांची देठ काढून घ्यायची, कोथिंबीर वगैरे धुवून घ्यायची आणि एका डब्यात ठेवायचे। त्यामुळे आपल्या फ्रीजमधल्या वस्तू स्वच्छ असतात। आता आपण लसूण बघणार आहोत। लसूण सोलण्याचा सगळ्यांनाच कंटाळा येतो, म्हणून काय करायचं, जास्त लसूण आणलेले असतील ना तर त्यांना व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, त्याचं पाकळ्या करून घ्यायच्या आणि आपल्या हातावरती तेल घ्यायचं, तेलाने त्यांना चांगलं चोळून घ्यायचं आणि चांगलं जिथं कडक ऊन पडलेलं असेल तिथं ठेवायचं आणि मग ते सुकल्यानंतर असं त्यानंतर परत ही प्रोसेस करायची, असं पद्धतीने चोळायचं आणि त्याचं पूर्ण साल काढून घ्यायचे, म्हणजे आपलं काम इझी होतं। जी आपण अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आणतो त्याच्यापेक्षा हे आपण जे करून ठेवलं तर हे फ्रेश असतात आणि त्यामुळे आपल्या भाजीला चविष्ट लागतात। आता तुम्ही म्हणाल, अगं बाई हे मध्येच अंडं कसं आलं? तर अंडं याच्यासाठी आलं की आपल्या घरामध्ये ना पाली खूप फिरतात, तर त्याच्यासाठी ना त्याचा सगळा मधला जो अंड्याचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि ह्या अंड्याला अशा ठिकाणी ठेवायचं जिथे पाली येतात, ते ठिकाणी छोटासा खिळा किंवा वॉल स्टिकरमध्ये अटकून बाजूला ठेवून द्यायचं। तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि असे टिप्स बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया।